उचलून घ्यायची आपल्याला. कुठं घ्यायची का? बोला ना बाबा. आई उचलून घ्यायची. कुठं घ्यायची? क्या बात आहे. कडेवर घ्यायची. आई उचलून घेताना कुठं घ्यायची? कडेवर घ्यायची. पण बाप उचलून घेताना बोला ना खांद्यावर घ्यायची. तुम्हाला माहिती का आई कडेवर का बाप खांद्यावर का? पण मी सांगतो तुम्हाला, आई आपल्या लेकराबद्दल हा विचार करते. आई आपल्या लेकराबद्दल हा विचार करते, माझ्या डोळ्याला जे दिसलंय ते माझ्या लेकराला दिसावं म्हणून आई कडेवर घेते. आई कडेवर घेते. पण बाप त्याच्या पुढचा विचार करतो. बाप त्याच्या पुढचा विचार करतो, जे माझ्या डोळ्याला दिसलं नाही ते माझ्या लेकराच्या डोळ्याला दिसावं बाप खांद्यावर घेतो. बाप मोठा आहे म्हणून बापावर प्रेम असावं म्हणून काय करतो बाप? अजून लय बोललेलं बर का? दादा काय करतो तो? त्यानं बांधलं काय करतो माहिती का? आई लय गोडलेले. त्यानं बांधलं गरट धिला पिला विसावा. त्यानं बांधलं गरट धिला पिला विसावा. घेवनिया पंका काली भरविला मुठीचा. ओढ रक्ताची लागली. ओढ रक्ताची लागली. लागे श्रावण पुनाया. आज गाया पक्षी सहजच बोलता बोलता आपण आपल्या आई वडिलांना आईला म्हणतोय आई तुला काय कळत नाही तू गप्प बस म्हणतो ना कधी कधी. विचार केला एक दिवस गाडीमध्ये बसल्यानंतर, अरे आईला जर काय कळत नसतं ना बरं का सुनीलजी, बरं का महाराज, बरं का मी विचार केला कधी कधी. मी विचार केला आईला वडिलांना जर काय कळत नसताना लहानपणी आपण जन्माला आलो ना, लहानपणी आई आपल्या डोळ्यामध्ये प्रेमानं काजळ भरवायची ना. मी विचार केला कधी कधी तिला जर काही कळत नसतं ना तर लहानपणी तिनं आपल्या डोळ्यामध्ये काजळ भरवायच्या ऐवजी मिरची पावडर नक्की भरली असती रे. नाव ठेवण्यापेक्षा कधीतरी विचार केला पाहिजे. आई वडिलांना आपण हिणवतो कधी कधी रागानं बोलतो, पण सांगू आई जोपर्यंत ते जीवनात आहे तोपर्यंत कधीच महत्व कळत नाही. ज्या दिवशी ते निघून जातात ना त्या दिवशी आयुष्यातलं महत्व कळतं. सांगू आई ज्याच्या जीवनात आहे ना आईनं त्यानं आईवर प्रेम नक्कीच केलं पाहिजे. ज्याच्या जीवनात बाप आहे ना त्यानं बापावर नक्कीच प्रेम केलं पाहिजे. अरे आंधळ्याला विचारा डोळ्याची किंमत काय असते. ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा, आणि ज्याच्या जीवनातून बाप निघून गेलाय ना त्याला बापाची किंमत विचारून घ्या. मी स्वतः कविता लिहिली. आई
एकदा की निघून गेली ना. अरे दिवाळीच्या सणाला आई आपल्या आपल्या हातानं ना पुरणपोळी आपल्याला करून घालायची, लय गोडलेलं आहे. कुठे गेली माझी आई, मला करमत नाही ग, हे ना ग आई, मला झोप येत नाही. दसरा आणि दिवाळीच्या सणाला तू पुरणपोळी करून घालायची आम्हाला. दसरा आणि दिवाळी कोण देईल आई पुरणाची पोळी, रडवाला रडवाला कुठंच दिसत नाही ग, ये ना गाय ये आई ग, ये ना गाय मला झोप येत नाही. या जगातली सगळ्यात मोठी जर कोण असेल ना तर ती आपली जन्म देणारी आई आणि आपला बाप आहे. तुम्ही म्हणतात तुमचं सांगा ना, लोकांचं सांगताय आम्हाला रडवलं तुम्ही, डोळ्यातून पाणी काढलं आमच्या, बस आता तुमचं बोला. माझंही सांगून जाईल. आमच्या दाजींनी मला इथपर्यंत वस्त्र कॉल केले, मामा आमच्या अशोक दादा सगळ्यांनी फोन केले. मी आज लवकरच आलतो पण मी थोडस बोलून जाईल. हे प्रेम इतर आता ठिकाणी नाही अशोक दादा. लोक फक्त कार्यक्रमाला वस्त्र फोन करतात, कार्यक्रमाला वस्त्र लोकांचे लय फोन असतात, महाराज चला लवकर चला लवकर. हे फक्त कुठपर्यंत महाराज येऊ. पण महाराज एकदा इथून संपलं ना कीर्तन नाना आणि महाराज गाडीत बसलं ना, महाराज रोडला लागलं ना एकदा, महाराज कोणत्या पुलावून खाली उतरलंय का कोणत्या नळीत घुसलंय कोणाला घेणं देणं नाही. पण सांगू माझी गाडी घरी जाऊ असतो, माझ्या गाडीच्या आवाजाकडे तक लावून वाट पाहणारे माझे आई वडील आहेत. आई वडील आहेत म्हणून आई वडिलासारखं मोठं कोणी नाही. जगात प्रेम असावं आमच्या आबासारख्या व्यक्तीवर. अरे आबांनी काय केलं सांगण्यासारखं भरपूर आहे, तो फारस काही करत असतो. म्हणून एका ठिकाणी लिहिलंय, माझ्या डोळ्यातली आसव माझ्या डोळ्यातली आसव कोणी माईनं पुसताना उरी होऊन कदाटतो या गोष्ट बापाची सांगताना त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेली उभ्या आयुष्याला एक शीता कर लावले मला कसंच होत या मला कसंच होत या कुणी बाबा म्हणताना कुणी बाबा म्हणताना उरी होऊन कदाटतो या गोष्ट बापाची सांगता. अरे जगात मोठा बाप आहे, मग बापा इतकं कोणी नाही. मग आम्ही प्रेम करावं आमच्या बापावर, ही आमची मिरास आहे, हे आम्हाला शिकवलंय. आणि हे जर प्रेम जर तुमच्या जवळ असेल तर इतरतः तुम्हाला कोणाच्या पाया पडायची गरज लागणार नाही. अभंगाचं पहिलं चरण माझा